विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 19 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे WWF मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, अनिता चौधरी. राजस्थानच्या फॉरेस्ट गार्ड अनिता चौधरी यांना WWF मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलं. त्यांना वन्यजीव संरक्षण, शिकार रोखणे आणि 500पेक्षा अधिक वन्यजीव यांचे यशस्वी रेस्क्यू केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांची पोस्टिंग राजस्थानमधील शेरगड वन्यजीव अभयारण्य येथे आहे. तर हा पुरस्कार काय आहे? तर हा पुरस्कार वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडियाकडून दिला जातो. या पुरस्काराचे नाव रणथंबोरच्या प्रसिद्ध वाघिणी मछली यांच्या नावावर ठेवले आहे. शेरगड वन्यजीव अभयारण्य, राज्य आहे राजस्थान, जिल्हा बारन, स्थान परवन नदीजवळ, स्थापना वर्षी 1983, तर क्षेत्रफळ आहे सुमारे 98 चौरस किलोमीटर इतके. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर स्थापना झाली 1961ला. मुख्यालय आहे ग्लँड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढील प्रश्न, आर्थिक वर्ष 2025-26मध्ये जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यासाठी भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 6वा. आता पेटंट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, पेटंट हा कायदेशीर अधिकार आहे जो नवीन शोध करणाऱ्याला दिला जातो. जर तुम्ही एखादी नवीन वस्तू जसे की मशीन, उत्पादन प्रक्रिया तयार केली तर पेटंट तुम्हाला त्याचे मालकी हक्क काही वर्षांसाठी सुमारे 20 वर्षांपर्यंत दिले जाते. भारतात पेटंट प्रणाली पेटंट ॲक्ट 1970 अंतर्गत चालते. 2005मध्ये ट्रिप्स करारानुसार त्यात सुधारणा करण्यात आली. महत्त्वाचे मुद्दे, आर्थिक वर्ष 2025-26मध्ये भारत पेटंट फायलिंगमध्ये जगात 6व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 30.2% वाढ या ठिकाणी झाली. मागील 5 वर्षात 146% वाढ झाली. 2025-26मध्ये भारतात 1,43,729 पेटंट दाखल करण्यात आले. सुमारे 69% पेटंट देशांतर्गत अर्जदारांकडून दाखल झाले आहेत. भारतात आघाडीचं राज्य कोणते पेटंट दाखल करण्यामध्ये? सुरुवातीला आहे तामिळनाडू, त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र. तामिळनाडू कॅपिटल चेन्नई, कर्नाटक बेंगळुरू, तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. आणि टॉप 5 देश कोणते आहेत? तर 1 नंबरला चीन, कॅपिटल बीजिंग, अमेरिका, त्यानंतर जपान, दक्षिण कोरिया आणि जर्मनी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनो, खूप सारे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघतात परंतु लाईक करत नाही. तर विद्यार्थ्यांनो कृपया व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. तर हे टार्गेट अचीव करण्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करायची. एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. जेवढे हाईप पॉईंट येतील त्यानुसार यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल. पुढील प्रश्न, फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धा 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, आर वैशाली, आणि हा त्यांचा फोटो आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली यांनी सायप्रसमध्ये आयोजित फिडे वुमेन्स कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026 जिंकले. त्या ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्या. अंतिम फेरीत त्यांनी रशियाच्या कतरिना लॅग्नोव हिला पराभूत केले. या विजयामुळे त्यांनी वुमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी पात्रता देखील मिळवली आहे. कॅन्डिडेट्स विजेता हा वर्ल्ड चॅम्पियनला आव्हान देतो. त्यात चीनचे विद्यमान चॅम्पियन जू वेंजुनला आव्हान देणार आहेत. कोनेरू हम्पी नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र होणारी वैशाली दुसरी भारतीय महिला ठरतील. आता महत्त्वाच्या खेळाडूंवर एक नजर टाकूयात. विश्वनाथ आनंद 1995मध्ये गॅरी कास्परोवला आव्हान दिले. विश्वानंद 2014मध्ये कार्लसन विरुद्ध फायनल खेळला. डी गुकेश 2024 सर्व तरुण कॅन्डिडेट्स विजेता आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. आणि आर वैशाली 2026मध्ये कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. फिडे कॅन्डिडेट टूर्नामेंट काय आहे? तर हा बुद्धिबळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा स्पर्धा आहे. हा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी पात्रता स्पर्धा आहे. जो खेळाडू ही स्पर्धा जिंकतो त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप विरुद्ध खेळण्याची संधी मिळते. ही स्पर्धा फिडे इंटरनॅशनल चेस फेडरेशन आयोजित करते. महत्त्वपूर्ण नोंद, ओपन पुरुष कॅन्डिडेट्स 2026 विजेता आहे जवाखीर सिंदारोव, उझबेकिस्तान. तो भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला आव्हान देईल. पुढील प्रश्न, टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2026 यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश झाला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी, रणबीर कपूर. माहिती, टाइम मासिकाने 2026 साठी जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची
यादी जाहीर केली. या यादीत 3 भारतीयांचा समावेश आहे. 1 नंबरला सुंदर पिचाई गुगलचे विकास खन्ना प्रसिद्ध शेफ आणि रणबीर कपूर अभिनेता. रणबीर कपूर या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय अभिनेते आहेत. सर्वात तरुण व्यक्ती अल्स्या लिओ अमेरिकन फिगर स्केटर आहेत. टाइम 100 लिस्ट काय आहे तर लक्षात घ्या, ही यादी अमेरिकन न्यूज मॅगझिन टाइम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते. या यादीत राजकारण, व्यवसाय, कला, विज्ञान आणि समाजावर प्रभाव टाकणाऱ्या 100 व्यक्तींना स्थान दिले जाते. टाइम मॅगझिन स्थापना झाली 1923 मध्ये. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा एकूण निर्यात गुड्स अँड सर्व्हिसेस किती रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, USD 860 अब्ज डॉलर. माहिती, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतात एकूण निर्यात 860 अब्ज या विक्रमी पातळीवर पोहोचला. ही घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली. हा आतापर्यंतचा सर्वात निर्यात विक्रम आहे. मागील वर्षामध्ये हा आकडा 825 अब्ज डॉलर होता. एसोचॅमचे अध्यक्ष निर्मल मिंदा यांच्या मते भारत फायनान्शियल इयर 2026-27 मध्ये 1 ट्रिलियन निर्यात लक्ष्य गाठू शकतो. यानंतर पुढील प्रश्न, फिकीने आपल्या नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, अनंत स्वरूप यांची. फिकीने अनंत स्वरूप यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शैलेश पाठक यांची जागा घेतली. जून 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. अनंत स्वरूप हे 1992 बॅचचे IRPS म्हणजे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसचे अधिकारी आहेत. त्यांना सार्वजनिक धोरण, व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्रात 30+ वर्षांचा अनुभव आहेत. अनंत स्वरूप पूर्वीचे पदे वाणिज्य विभागात अतिरिक्त सचिव, जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे प्रथम सचिव, रेल्वे मंत्रालयात कार्यकारी संचालक आणि फिकीचे डायरेक्टर जनरल ज्योती विज. फिकी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री भारतातील सर्वात जुनी आणि अग्रगण्य व्यवसाय संस्था आहे. 2 नॉन गव्हर्नमेंट नॉन प्रॉफिट अफेक्स बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करते. स्थापना झाली 1927 ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, 2026 मध्ये जागतिक हिमोफिलिया दिवसाची थीम काय आहे? तर ती आहे ऑप्शन सी, निदान काळजीची पहिली पायरी. माहिती, जागतिक होमोफिलिया दिवस दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर. उद्दिष्ट, हिमोफिलिया विषयी जागरूकता वाढवणे, वेळेवर निदान करून योग्य उपचार उपलब्ध करणे. सुरुवात झाली 1989 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया यांच्या मार्फत. हा दिवस WFH चे संस्थापक फ्रँक शॅनबेल यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. हिमोफिलिया म्हणजे काय? हा एक जनुकीय आणि दुर्मिळ रक्तस्राव विकार आहे. यात रक्त लवकर गोठत नाही आणि सतत रक्तस्राव होतो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया स्थापना झाली 1963 ला. मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा आणि इंटरनॅशनल वेलनेस डे हा 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, इन्फोसिसने 2026 मध्ये कोणत्या टेनिस खेळाडूला आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, कार्लोस अल्कराज. भारतातील प्रमुख IT कंपनी इन्फोसिसने स्पेनचा टेनिस खेळाडू कार्लोस अल्कराज याला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले. हे एक मल्टी इयर पार्टनरशिप आहे. इन्फोसिस आणि कार्लोस अल्कराज फाउंडेशन एकत्रितपणे टेक्नॉलॉजी आधारित सामाजिक प्रकल्पांवर काम करतील. इन्फोसिस स्थापना झाली 1981 मध्ये. मुख्यालय आहे बेंगळुरू. CEO आहेत सलील पारेख आणि संस्थापक आहेत NR नारायण मूर्ती. कार्लोस अल्कराज देश आहे स्पेन. खेळ टेनिस. पुरुष एकेरीत वर्ल्ड नंबर 1 होणारा सर्वात तरुण खेळाडू. आतापर्यंत 7 ग्रँड स्लॅम त्याने जिंकले आहेत. पुढील प्रश्न, भारताचा पहिला एकात्मिक महामार्ग ट्रामा केअर सिस्टीम प्रोजेक्ट संजीवनी कोणत्या राज्याने सुरू केला? तर हे जे राज्य आहे ते आहे तेलंगणा. कॅपिटल हैदराबाद. माहिती बघूयात. तेलंगणा सरकारने रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यू कमी करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला. हा देशातील पहिला पूर्णपणे इंटिग्रेटेड पोस्ट क्रॅश ट्रॉमा रिस्पॉन्स सिस्टीम आहे. या प्रणालीद्वारे महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्वरित आणि समन्वित वैद्यकीय मदत दिली जाईल. हा प्रकल्प सेव्ह लाईफ फाउंडेशन आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. NH44 हैदराबाद ते आदिलाबाद या 251 किलोमीटर भागावर
पायलट प्रकल्प म्हणून अंमलबजावणी. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये आयोजित भारत स्टील 2026 आंतरराष्ट्रीय परिषद कुठे झाली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी. माहिती, स्टील मंत्रालयाने भारत स्टील 2026 परिषद 16-17 एप्रिल 2026 रोजी आयोजित केली. उद्दिष्ट, भारताची स्टील उत्पादन क्षमता 2030 पर्यंत 300 मेट्रिक टन आणि 2035 पर्यंत 400 मेट्रिक टन करण्याचा रोडमॅप मांडणे. परिषदेत मुख्य भर देण्यात आली टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, कच्चा माल सुरक्षा, ग्रीन स्टील उत्पादन. विशेष लक्ष, कमी कार्बन उत्सर्जन, AI आधारित तंत्रज्ञान आणि मजबूत जागतिक पुरवठा साखळी तयार करणे. इंडिया स्टील कॉन्फरन्स इस्पात क्षेत्रातील एक महत्त्वाचा द्वैवार्षिक कार्यक्रम आहे. स्थळ, भारत मंडपम, आयोजक मंत्रालय, स्टील मंत्रालय. ऐतिहासिक तथ्य, भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातील एकात्मिक स्टील प्लांट ओडिसातील राउरकेला येथे जर्मनीच्या तांत्रिक सहकार्याने स्थापन करण्यात आला होता. तर अशा पद्धतीने 10 प्रश्न आता बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले? उत्तर आहे सम्राट चौधरी. कोणत्या भारतीय खेळाडूला विस्डन लीडिंग वुमेन क्रिकेटर इन दी वर्ल्ड हा किताब देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी, दीप्ती शर्मा. संशोधकांनी नागालँडमधील कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक हर्बल फॉर्म्युलेशनमध्ये कॅन्सर प्रतिरोधक क्षमता शोधली? उत्तर आहे ऑप्शन ए, कोनॅक. नेक्स्ट, कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला एजिलिटासच्या स्पोर्टवेअर ब्रँड 18चा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मंधाना. नेक्स्ट, जागतिक कला दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 एप्रिल. नेक्स्ट, बर्फ आणि हिमनद्यांचे वितळलेल्या पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन करून जलसंकटाचा सामना करण्यासाठी प्रोजेक्ट हिम सरोवर कोठे सुरू करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख या ठिकाणी. नेक्स्ट, मार्च 2026साठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकला? उत्तर आहे संजू सॅमसन. नेक्स्ट, एप्रिल 2026मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारत जगातील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला? उत्तर आहे चौथी. नेक्स्ट, स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकारने अलीकडे कोणती नवीन योजना सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन ए, स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0. नेक्स्ट, अलीकडे जाहीर केलेल्या भारत तैवान औद्योगिक पार्क गुजरातमधील कोणत्या 2 ठिकाणी विकसित केला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, सानंद आणि धोलेरा. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 76वा, 77वा, 78वा की 79वा? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याच पॅकेजमध्ये तुम्हाला जर फ्री PDF फाईल पाहिजे असेल तर विकली जे आपण 60 प्रश्नांचे PDF घेऊन येत असतो त्या तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल. तर अवश्य ॲप डाउनलोड करा आणि या कोर्सच्या फ्री MCQ PDFमध्ये जाऊन तुम्ही PDF बघू शकता. तसेच विद्यार्थ्यांनो, कंटेंट आवडला असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व करायची असेल तर QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.